एका अभिजात मराठी कवितेला आत्तापर्यंत 10 कोटी लोकांनी जीव लावलेला आहे आणि त्याच्यावरती 4 लाख वगैरे रील्स झालेले आहेत आता. हो हो. आणि जसं म्हटलं तसं की चांगली कविता, एक चांगली कविता 100 लोकांना 100 वाटाने घेऊन जाते. तसं ते मन तुझं जलतरंग आलं आणि लोकांना त्याचे वेगवेगळे अर्थ लागले. खरंय. आणि माझ्या तायांच्या लपवलेल्या साड्या बाहेर आल्या कपाटातल्या. वेगवेगळे त्याच्यावरती रील्स झाले, सगळं झालं. त्याचं कारण आहे की त्याला ना म्हणजे ती सुचतानाच ज्ञानबा तुकारामच्या ठेक्यामध्ये सुचलेली आहे. आणि मला तो या विश्वातला शाश्वत नाद वाटतो ज्ञानबा तुकारामचा, जो आहे की तुम्ही कितीही अस्वस्थ असा, अस्थिर असा, वेदनेने पिडलेले असा, पण हा ज्ञानबा तुकारामचा एकदा पखावज मृदुंग वाजायला लागला की तुम्ही एकदम, तुमचं चित्त स्थिर होतं, तुमचं मन पांडुरंग चरणी चंद्रभागाच्या काठी जाऊन निवांत बसता तुम्ही. अशा पद्धतीचं त्याचा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे आणि आपल्या संतांनी आपल्याला जी काय शिकवण, म्हणजे त्या कवितेमागचा विचार, आपल्या विचार ऐकणं महत्वाचं आहे. सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं, कारण ती जे कविता आहे त्याचं इतकं थोडंसं उथळ काही वेळेला प्रदर्शन की त्याचा तो डेफ्थ आहे ना, ती महत्वाची आहे. त्या कवितेची डेफ्थ खूप छान आहे खरं तर. नाही म्हणजे मी या विचारांचा पुरस्कर्ता आहे की कवीने एक अर्थ हातात द्यावा, उरलेले अर्थ त्यांना जसे जसे अनुभव येतात तसे लोकांना वेगवेगळ्या वेळी लागत. असं लगेच समारंभात सगळं सांगितलं की कळलंच असं होत नाही. कविता तसा प्रकार नाही आहे. त्यामुळे थँक्यू बेटा. त्याचा मागचा विचार असा होता की आपल्या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे त्याचं आजचं अप्लाइड नॉलेज काय आहे. म्हणजे आज जर ते आपल्याला अंगी बाणवायचं असेल तर काय, कुठल्या अवस्थेत आपण सतत राहायला पाहिजे. जसं औदुंबराचं विश्लेषण करताना मी स्थितप्रज्ञतेबद्दल बोललो होतो की जळात पाय सोडून बसला होतो, बालकवींची कविता. तसं तर त्या सगळ्यांचा विचार करत असताना मी एका ओळीवरती येऊन स्थिर झालो की तुम्ही कायम भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही याच्यावरती, ह्या प्रतलावरती जर जगत राहिलात तर तुम्हाला इतर गोष्टींचा त्रास होणार नाही. तुम्ही त्या स्थितप्रज्ञतेने बघू शकता. म्हणून मग त्याच्या ज्या ओळी आल्या होत्या की, आणि मी नेहमी सांगतो, 2 मिनटं मुद्दाम घेतो पण हे सांगणं गरजेचं आहे की त्याच्या पहिल्या 2 ज्या ओळी आहेत ते, समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. म्हणजे तुमच्या आतमध्येच सोर्स आहे, स्रोत आहे, समुद्रासारखं तुझं मन आहे, तर लाटांमध्ये काय नफा नुकसान मोजत बसणार आहेस तू. म्हणजे आणि लोकांच्या म्हणजे कुठला तरी चंद्र येणार, मग आपली भरती ओहोटी ठरवणार, कोणाच्या तरी आपलं वागणं का बेस करायचं. आणि हे सगळं इतकं शाश्वत आपल्याला माहिती असताना आपण खिशात लाख लाटांच्या ऐवजी खिशात लाख नोटांमध्ये अडकून पडलेलो आहोत. म्हणजे आधी आपण पैसात मन गुंतवतो, मग पैसा कशात तरी गुंतवतो आणि मग सतत त्याचे रिटर्न्स बरं फक्त पैसा गुंतवत नाही, आपण मन गुंतवतो, स्नेह गुंतवतो, देह गुंतवतो, मोह गुंतवतो, काळजी, माया, आपुलकी, करुणा, स्नेह, सगळ्या गोष्टी आपण गुंतवतो समोरच्या माणसामध्ये. आणि त्याचे नुसतं गुंतवून थांबलं तरी सुद्धा चालेल, पण आपल्याला त्याचे सतत रिटर्न्स हवे असतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो आपण या गोष्टींकडे. आणि ते अत्यंत व्होलाटाईल पोर्टफोलिओ हा, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवल्यासारखं आहे. काल +21% होता, आज -7% झालं, बोंबललं आयुष्य. असं आपण निराशेत जगतो कारण नसताना. म्हणजे शाश्वतता ह्याच्यामध्ये कुठलीच नाही आहे. म्हणजे ह्या अशा पोर्टफोलिओला, मी अनस्टेबल पोर्टफोलिओला त्याचा CAGR म्हणताना असं म्हटलं होतं की आपण फक्त क्रेडिट, ॲप्रिसिएशन, ग्लोरी आणि रिवॉर्डवरती जगत असतो. आणि ते आलं नाही की आपण अपसेट होतो. पण हा जो शाश्वत नाद एकदा ज्ञानबा तुकारामचा तुमच्या मनामध्ये घुमायला लागला की तुमचा पोर्टफोलिओ पण स्थिर होतो आणि तुमचा CAGR बदलून होतो कॅरेक्टर, ॲप्लिकेशन, ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट. क्या बात आहे. तर इथे येण्यासाठी ह्या सगळ्या विचारांच्या मंथनातून इथे जी कविता आली ती की, समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा, जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखा बाज नाही, जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखा बाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं, किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं, अरे अवस पुनव दोन्ही काय काल होती आज नाही, अवस पुनव दोन्ही काय काल होती आज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. आपल्या सगळ्यांना सुंदर आयुष्य दिलेलं आहे, एक छोटंसं काम पण दिलं आहे. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार.
की देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. अरे कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. आणि मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. म्हणजे आपल्याकडे ना आपल्या बरोबर घरात राहणारी माणसं सुद्धा अचानक लहरी वागतात बघ कधी कधी, की आणि आपल्याला प्रश्नच पडतो की असा कसा हा माणूस आत्ता तर चांगला वागत होता. कवींना तर लहरी वागायचं लायसन्स असतं. तुम्ही घेतलंय ते. म्हणजे काही झालं की आपलं म्हणजे सासरकडची मंडळी आली की आपण शून्यात नजर लावून बसायचं. म्हणजे चर्चाच नको काय, म्हणजे फार सोप्पा फार मार्ग. मागे जाते ती चर्चा. त्यापेक्षा बोलायलाच नको. ते पण म्हणतात अगं बाई सुचते वाटतं काहीतरी, नको आपण. आणि लहरी वागणं आता मगाशी जी गाण्याची प्रोसेस सांगितली, 15 दिवसात गाणं देतो, 14वा दिवस आलाय, कुठे कशात लक्ष नाही, जेवायला केलं, ताट आणून ठेवलं, हे काहीच नाही. ते मी नेहमी सांगतो की आमच्या घरी ज्या मदतनीस ताया येतात ना, त्यांच्या नजरेत आमच्या श्रीमतीबद्दल अपार करुणा, कीव आणि असं माया, ममता, वात्सल्य, की कसा संसार करते ही बाई. हा असा दिवसभर सोफ्यात रुतून बसलेला, कुठे जाताना दिसत नाही, येताना दिसत नाही, काय आहे म्हणजे कुठून आमचा पगार करते कोण जाणे, असे प्रश्न पडतात. बरं झालं बाई आम्ही तरी चांगल्या घरी पडलो म्हणतात. पण म्हणजे त्या कवी असा किंवा नसा, आपल्या जवळची माणसं लहरी वागतात अधूनमधून, पण आपणच आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की माणूस मुळात गाभ्याला चांगला आहे म्हणून आपण निवडलेला आहे. वा. त्यामुळे आधेमध्ये लहरी वागणं आपण सहन करायचं असतं म्हणून. आणि जलतरंग का, तर जलतरंग हे अत्यंत लहरी वाद्य आहे. हो. पाण्याचे बाउल्स वेगवेगळ्या साईजचे आणि त्याच्यावरती ते काठीने वाजवतात. त्या पाण्याचे 2 थेंब कमी जास्त झाले तर बेसूर होतं ते वाद्य. परफेक्ट. इतकं ते म्हणजे तुळणकर सर वाजवतात जे. हो. तर म्हणून त्याला ती उपमा दिली होती की मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज.